रोहित पवार शिवसन्मान यात्रेतून गायब झाल्यानंतर चर्चांना उधाण आले होते। यावर अमोल मिटकरी टीका करत, गेला असेल कुठं हुंदळायला, कोणाचा कार्यक्रम कसा करायचा हे जयंत पाटील यांना चांगलंच माहिती आहे। त्यांना वाटलं असेल यात्रेत हे पात्र नसावं, तो व्यक्ती बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे, त्याला तेवढं काम दिलं असेल। गेला असेल कुठं हुंदळायला, असं आहे की जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी कोणाचा कार्यक्रम कसा करायचा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे। त्याच्यामुळे त्यांची ती काही यात्रा जी काही निघाली त्या यात्रेमध्ये त्यांना वाटलं असेल की हे पात्र नसावं, कारण सध्या तरी तो व्यक्ती बालमित्र मंडळाचा अध्यक्ष आहे, त्याला तेवढं काम दिलेलं आहे। गेला असेल कुठं, शेवटी तो त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, आपण काय बोलणार त्यात। आता असं आहे की कोणताही लुंग्या सुंग्या काही आरोप करेल, एकेरी भाषेत बोलेल, याचं थोबाड चालू दे, किती चालवतात बघूया। जी शिवस्वराज्य यात्रा आहे, आता मगा शिवाजी महाराजांचा हार घालतानाचा इव्हेंट त्यांनी बघा तुम्ही, शिवनेरीला क्रेनमध्ये अडकले आणि याचा पुनवतीसारखा पायगुण लागला। असं आहे की आपण कोणाबद्दल बोलतो, आपली अवकात किती, आपली उंची किती, आपण कोणासाठी बोलतोय। साधारणपणे अशा व्यक्तीला मला असं वाटतं आमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते उत्तर द्यायला तयार आहेत, पण तो एवढा मोठा नाही की त्याला त्या बाबतीचं उत्तर द्यावं। मात्र त्यांच्या यात्रेतून मी परत तुमच्या चॅनलवर सांगतोय, त्यांनी त्यांची शिवस्वराज्य यात्रा काढली, त्या शिवस्वराज्य यात्रेला छत्रपतींचं नाव आहे, त्याला साजेसं असंच वर्तन त्यांच्याकडून झालं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि अजितदादा महाराष्ट्राच्या विकासावर बोलतायत। प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असोत किंवा आणखी आमचे नेते असोत, की अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी सर्वसामान्यांकरता झाल्यात त्यावर आमचे नेते बोलतायत। चुकूनही या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये अजितदादांवर टीका करण्याचा बालिशपणा जर कोणी केला, मग ते खासदार कोल्हे असतील किंवा हा नागोबा असेल, यांची त्या पद्धतीनंच गुलाबी नखशिकांत यांना केल्या जाईल। अजितदादांवर बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही। यांनी यांची तोंड आवरून त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेत त्या तुतारी गटाचा प्रचार करावा, उगाच आमच्यात तोंड घालू नये। आणि जर आम्ही बरसलो तर मग पितांबर पिवळं झाल्याशिवाय सोडणार नाही।